नर्मदे हर हर, अन्नपूर्णा प्रसन्न। आजच्या या भागामध्ये आपण खवा आणि रव्याचे लाडू बनवतो आहोत। त्याकरता हा जो रवा घेतलेला आहे तो बारीक आहे। हा जो ग्लास आहे तर त्या ग्लासनी 6 ग्लास रवा आपण यामध्ये घातलेला आहे। खव्या रव्याचे लाडू असल्यामुळे याला खवा घेतलेला आहे तो अर्धा किलो घेतलेला आहे। दोन्ही आपल्याला एकदम खमंग असं भाजून घ्यायचंय। हा आपण रवा पण भाजून घेतो आहोत। ही आता आपल्याला साखर घ्यायची आहे। हे ग्लासाचं जे प्रमाण आहे ते आपण 3.5 ग्लास साखर यामध्ये घातलेली आहे। यामध्ये आपण दूध घालणार आहोत। पूर्ण दुधाचा आपण पाक तयार करणार आहोत। कोणताही पाक जेव्हा आपण तयार करतो तर त्यावेळेला आपण पाणी घालत असतो किंवा दूध घालतो। या रव्याच्या लाडवामध्ये आपण दुधाचा पाक तयार करणार आहोत। हे जे प्रमाण आहे, दूध किती घालायचं आहे तर पूर्ण साखर भिजली पाहिजे एवढं दूध आपल्याला घ्यायचं आहे। खवा एकदम प्युअर असल्यामुळे तो जरासा रंग गुलाबीसर येईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे, पण खमंगही असला पाहिजे। हे जे आपला ग्लास आहे तो आहे पाव किलोचा। त्या प्रमाणामध्ये आपण 6 ग्लास रवा घातलेला आहे, म्हणजे 1.5 किलोचा रवा यामध्ये आहे। खवा वेगळा, म्हणजेच या मापाने आपले 1.5 किलोचे खव्या रव्याचे लाडू तयार होत आहेत। आपल्याला जेव्हा असं वाटतं की कमी झालेलं आहे तूप तर घालायचं त्यामध्ये। छान भरपूर तुपाशिवाय कोणताही पदार्थ छान होतच नाही। हे जे आपण प्रमाण सांगितलेलं होतं या ग्लासचं, त्या ग्लासने 1.5 ग्लासच्या पुढे हे आपण चांगलं तूप घातलेलं आहे। खवा छान भाजून घेतो। याचं कारण असं आहे की त्यामध्ये दूध आहे आणि खवा आहे, तेव्हा वास लागू नये जरी कितीही ते दिवस ठेवले। साधारण 15 दिवस तर हे छानच टिकतात, त्यामुळे खवा जरा जास्त भाजायचा आहे। ही एक टीप आपण लक्षात घ्यायची आहे। एक लक्षात घ्यायचं, कोणतीही गोष्ट आपण जेव्हा भाजतो जेव्हा जास्त रंग दिसतो, आपण त्यामध्ये पाक घालत असतो तर तेव्हा तो रंग पुन्हा खूप कमी येत असतो। त्यामुळे भाजताना तरी जरी तो दिसत असेल की खूप आहे तरी पाकात घातल्यानंतर तो कमीच येतो। आपल्याला अंदाज येईलच। मस्त रंग आला, वास सुंदर सुटला की आपण भाजणं थांबवायचं आहे। हा आपण खवा वापरलेला आहे। याच्याऐवजी नारळ आणि रव्याचे सुद्धा लाडू आपण करू शकतो। नारळ जेव्हा वापरतो तेव्हा 1 किलोला 1 नारळ एवढा पुरेसा असतो। 1 किलोच्या प्रमाणामध्ये त्यावेळेला साखर आपल्याला 1.25 किलो म्हणजे 1.25 पट म्हणू आपण, कोणताही जे प्रमाण घेऊ त्याच्या तेवढी घालायची आहे। याच्यावरच आता आपण रवा घालणार आहोत। आता आपण पाक तयार करतो आहोत। अशीच मी सांगितलेलं आहे की साखर बुडेपर्यंत आपल्याला दूध घालायचं आहे। दूध आपण आधी घातलेलं आहे। ही आपण साखर घातलेली आहे, ती बुडेपर्यंत आपण दूध घातलेलं आहे आणि आता याचा पाक तयार करायचा आहे। दूध घालताना आपण याच मापाने ग्लासने 2.5 ग्लास दूध आपण यामध्ये घातलेलं आहे। आपण जेव्हा रव्याचे लाडू करतो तेव्हा ते जास्त मुरवले जात नाहीत, मग कणीदार असे लागतात, कणकणीत असे लागतात। त्यामुळे ते जर जास्त मुरायचे असतील तर आपल्याला पाकामध्ये दुधाचं प्रमाण जास्त ठेवावं लागेल। आपण हे दूध जास्त घातलेलं आहे, त्यामुळे 7-8 तास असे रवा आणि खवा हे मुरतील आणि कणकणीत असा लाडू न होता छान मऊसर असा लाडू तयार होईल। आपण जेव्हा दूध घालतो तेव्हा ते असं फुटायला लागतं। याप्रमाणे दूध फुटलं की त्याचा 2 तारी पाक तयार होतो। याप्रमाणे झाल्यावर आपला पाक तयार झाला असं समजायचं आणि याच्यात आपल्याला रवा आणि खवा घालून द्यायचा आहे। लाडू करत असताना जर कोरडे आहेत असं वाटत असेल तर एक आपल्याला करता येईल की उकळलेलं दूध आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं घातलं तर त्याला मऊसरपणा येतो। एकदमच सुके असे लाडू तयार होत नाहीत, त्याकरता ही टीप खूप महत्वाची आहे। हे आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया। 3 ते 4 तास झालेले आहेत। आता लाडू वळण्याकरता हे
तयार आहे. आपण आता याचे लाडू तयार करणार आहोत. खवा रवा हे लाडू 108 तयार झालेले आहेत सांगितलेल्या प्रमाणामध्ये. तुम्ही सुद्धा जरूर याप्रमाणे करून बघा, नक्की आवडतील. चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओसह. धन्यवाद.